तर चला तर मित्रांनो, आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संधी हे प्रकरण पाहिलं आहे. त्या संधी प्रकरणामध्ये आपण स्वर संधी हा भाग पाहिलेला आहे. आता त्या पुढील भाग आपल्याला पाहायचा आहे व्यंजन संधी, आणि हा व्यंजन संधी भाग आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण प्रत्यक्ष पाठाला सुरू करण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांचे एकलव्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. संधी प्रकरण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मागच्या पाठामध्ये मागच्या घटकामध्येही सांगितले आहे, आणि आताच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा व्यंजन संधी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर चला प्रत्यक्ष घटकाला सुरुवात करूत आपण. बघा, व्यंजन संधी. आता व्यंजन संधी पाहिजे आपल्याला, आणि ह्या व्यंजन संधी पाहत असताना त्याची कोणते कोणते नियम तयार होते, तर आपण त्या कोणत्या नियमाला वेगवेगळे नावं दिले तर ते पाहिजे. आता व्यंजन संधीमध्ये आपल्याला पाहिजे आहे की प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, परत त या अक्षराची संधी आणि म या अक्षराची संधी. बघा, व्यंजन संधी म्हणजे काय की दोन शब्द एकत्र येत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच पाहिजे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय पाहिजे? व्यंजन पाहिजे. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असला तरी चालतो. त्याला आपण व्यंजन संधी म्हणून ओळखलं जातं. बघा, विपद काल. विपद उदाहरण आहे विपद काल. आपण ही पाहणार आहेत. विपद अधिक काल. बघा, दिलेल्या उदाहरणामध्ये विपदमध्ये पहिला शब्द आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द आहे, आणि द या अक्षराचं काय केलेलं आहे, असं अष्टंगड मोडून लिहिलेलं आहे. म्हणजे ही प्रत्यक्षदर्शनी, याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही, म्हणजे हे काय व्यंजनच आहे. आणि याची संधी कुठं होती? पुढच्या स्वर किंवा व्यंजनाबरोबर झाली तरी त्याला काय म्हणतात? व्यंजन संधी म्हणून ओळखलं जातं. तर चला, पहिला घटक आपण पाहणार आहोत. पहिला नियम आहे प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी. आता प्रथम व्यंजन संधी पाहत असताना महत्त्वाचं आपल्याला पर्शव्यंजन गट पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. पर्शव्यंजन गट. पर्शव्यंजन म्हणजे कोणते गट? की क, च, ट, त, प ह्या अक्षरांनी सुरू होणारे पहिले 5 गट. म्हणजे क, च, ट, त, प चे किती अक्षर तयार होते? तर 25 अक्षर तयार होते. आणि ह्या 25 अक्षराचे आपल्याला गटाला काय म्हणतात? पर्शव्यंजन गट पाहिजे. आता हे व्यंजन बघा, एक लक्ष द्या. तुम्हाला जर ही पर्शव्यंजन म्हणजे काय ही जर पाहायचं असेल तर तुम्हाला वर्णमाला हे प्रकरण पाहणं गरजेचं आहे. ह्या वर्णमाला प्रकरणाची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पाठीमागचे सुद्धा सर्व व्हिडिओ आणि पुढे येणारे सुद्धा सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्यासाठी तुम्ही काय करा? सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या अगोदर लक्ष द्या की क, च, ट, त, प च्या गटाला काय म्हणून ओळखलं जातं? पर्शव्यंजन गट म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या पर्शव्यंजन गटामध्ये 2 रांगा सुरुवातीच्या पहिल्या असतात कठोर व्यंजनाच्या, नंतर अशा 2 रांगा मृदू व्यंजनाच्या उभ्या रांगा, आणि शेवटची जी 5वी रांग असती ती असते अनुनासिकाची. ही बी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पहा तुम्ही, जर तुम्ही वर्णमाला हे प्रकरण पाहिलं तर तुम्हाला संधी प्रकरण एकदम सोपं जातं शिकण्यासाठी. त्यामुळं बघा, आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे की आता डायरेक्ट उदाहरण पाहणं. उदाहरणावरून आपल्याला काय करायची? व्याख्या तयार करायची. बघा, मग सांगितलेलं उदाहरण विपद काल. बघा, विपद काल म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ही एकत्र येऊन काय होते? संधी तयार होत असते. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण कोणता आहे? द हे अक्षर. कोणतं आहे? द हे अक्षर आहे. बघा, द कोणतं अक्षर आहे? द. आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर कोणतं आहे? क हे अक्षर आहे. मग इकडे लक्ष द्या 2 मिनटं. म्हणजे बघा, कोणत्याही अक्षरासमोर, कोणत्याही कठोर व्यंजनासमोर म्हणजे क हे काय? कठोर व्यंजन आहे. आणि कोणत्याही कठोर व्यंजनासमोर अनुनासिकाशिवाय, म्हणजे अनुनासिक 5 येतं, ह्या 5 अनुनासिकाशिवाय कोणतंही अक्षर आलं, काय आलं? हे कोणतंही अक्षर आलं, ते फक्त अनुनासिक नसं यायला पाहिजे. तर ते कोणतंही अक्षर आलं, त्याची जर संधी झाली तर त्या अक्षराच्या ऐवजी त्याच अक्षराच्या काय होतं? त्याच गटातील, म्हणजे द हे अक्षर आहे, आणि ह्या द या अक्षरातील ह्या गटातील पहिलं अक्षर येतं. पहिलं अक्षर द च्या गटातील पहिलं अक्षर म्हणजे काय आहे? त रे तलवारीचं आहे. म्हणजे हे लोप होतं.
ते अक्षर लोप होतं आणि त्या जागेवर त्याच गटातील पहिलं अक्षर येतं, त्यामुळे याला म्हणतात प्रथम व्यंजन संधी. मग लक्षात आणा की ही पहिलं ही कडचं राहिलेलं वी पय बरं का, ही सॉरी ती श दिसते, श झालंय पण ती पय. हां लक्षात आलं का, ही वी पद आणि द हे अक्षर लोप पाहून त्याचं काय होतंय त होतंय. लक्षात आलं का, कशामुळं ती पुढच्या कठोर व्यंजनाबरोबर त्याची संधी झाल्यामुळं ते लोप पावतं आणि ह्याचं काय होतंय त होतंय. आणि ही कडचं अक्षर असणारं ती त अर्ध आणि ह्या क या अक्षराला काय झालं त्याची संधी झाली आणि हे काना त्याचा आणि असं तयार झालं. ही याला म्हणजे विपद काल, ह्याला म्हणजे प्रथम व्यंजन संधी. म्हणजे कठोर व्यंजनाच्या पुढं बघा व्याख्या सांगती. कठोर व्यंजन पर्शव्यंजन गटापैकी अनुनासिका शिवाय, बघा ह्यात लक्ष द्या, अनुनासिका शिवाय कोणतीही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर त्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच व्यंजना गटातील म्हणजेच कोणत्या क च ट त प या गटातील पैकी पहिल्या गटातील अक्षर येते, मग त्याला म्हणते तर प्रथम व्यंजन संधी. म्हणजे पहिल्या गटातील अक्षर म्हणजे कोणतं क च ट त प, क च ट त प यापैकीच अक्षर येतं, त्यामुळे याला म्हणते तर प्रथम व्यंजन संधी. आता आपल्याला अनेक दुसरी उदाहरणं पाहिजेत, ही पाहिजे आपण ही एक. आता दुसरं उदाहरण पहा, वाघपती. ही पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर कोणतं आहे वाघ आहे, वाघ. बघा एक लक्ष द्या, हे अर्ध अर्ध मोडून लिहिलेला वा ग हे वाघ आहे आणि प हे कठोर व्यंजन आहे. मग आता ह्याची संधी होत असताना ह्याच्या पुढं कठोर व्यंजन आले आणि मग कठोर व्यंजन आल्यामुळं काय होतं, ह्या गचा लोप होतो. ह्या गचा काय होतो, ह्या गचा लोप होतो आणि याची संधी होत असताना ह्या पच्या अक्षरा म्हणजे ह्या कठोर व्यंजनाबरोबर त्याची संधी होत असताना तर ह्या गचा लोप होतो आणि या गच्याच गटातील पहिलं अक्षर कोणतं आहे तर ही क आहे. हे क येतं आणि ह्याची संधी ह्याच्याबरोबर होती. म्हणजे ही राहिलेलं पहिलं वाघ, पहिलं राहिलेलं वा, ही झालेलं आहे गच क अर्ध आणि हे पती बरोबर ह्याची काय झाली संधी झाली. ह्याला म्हणते तर प्रथम व्यंजन संधी. पहिलं अक्षर येतं म्हणून ह्याला म्हणते तर प्रथम व्यंजन संधी. आता दुसरं पाहिजे षडशास्त्र. उदाहरण काय आहे षडशास्त्र. आता ह्या षडशास्त्रामध्ये बघा हे श सुद्धा काय आहे कठोर व्यंजन आहे. म्हणजेच पर्शव्यंजन गटातील कचट तप गटातील 10 अक्षर आणि 3 उष्मे असे मिळून 13 काय येतं कठोर व्यंजन आहेत. आणि याच्या पुढं कोणतंही जर अक्षर आलं पहिल्या गटातील शेवटचं वर्ण कोणतंही आलं फक्त ते नाही काय या पाहिजे तर अनुनासिक या नाही पाहिजे. तर अनुनासिकाशिवाय कोणतंही अक्षर आलं आणि त्याची जर कठोर व्यंजनाबरोबर संधी झाली तर त्या अक्षराचं लोप पावतून त्याच गटातील काय होतं त्याच गटातील पहिलं अक्षर येतं. म्हणजे या श या गटातील पहिलं अक्षर कोणतं आहे ट हे आहे आणि याचीच संधी कोणाबरोबर झाली श बरोबर झाली. म्हणजेच काय झालं षटशास्त्र. काय झालं षटशास्त्र. बघा पुढचं पाहायचं आहे आपल्याला शरद काल. आता ह्याच्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द आहे आणि दुसऱ्या शब्दातील वर्ण कोणता आहे क आहे. म्हणजे कठोर व्यंजनाबरोबर ह्याची संधी झाली. बघा पुढं कोणतं आहे कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजनाबरोबर स झाली तर ह्या द या अक्षरातील मग पाहिलं आपण द हे अक्षरातील शेवटचं प्रथम व्यंजन कोणतं आहे द या अक्षराच्या गटातील पहिलं प्रथम व्यंजन हे त आहे. हे कोणतं आहे हे त आहे. आणि मग आता एक लक्ष द्या द हे या अक्षराचं लोप होतो हे निघून जातं. हे काय होतं निघून जातं आणि या दच्या ऐवजी कोणचं येतं त येतं आणि ह्याची संधी काय होते तयार होते. मग शर पहिलं राहिलेलं या दचं झालं ही अर्ध त, दचं काय झालं हे अर्ध त झालं आणि ह्या काल बरोबर ह्याची काय झाली संधी झाली. म्हणून ह्याला म्हणते तर प्रथम व्यंजन संधी. प्रथम अक्षर येतंय त्यामुळे याला म्हणते तर प्रथम व्यंजन संधी. लक्षात आलं तुमच्या. आता आपल्याला पाहायचंय तृतीय व्यंजन संधी. द्वितीय व्यंजन संधी नसते बरं का बाळांनो. द्वितीय व्यंजन संधी नसते. संधीमध्ये असते तृतीय व्यंजन संधी. आता काय पाहिजे आपल्याला तृतीय व्यंजन संधी. जसं द्वितीय व्यंजन संधी आहे त्याचप्रमाणे काय आहे तृतीय व्यंजन संधी आहे. बघा आता उदाहरण बघा. हा आता मागच्या घटकामध्ये पाहिलं आपण की पहिल्या शब्दातील अक्षर पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हे अनुनासिकाशिवाय कोणतंही येऊ द्या आणि त्याची जर पुढं संधी कोणाबरोबर होत असेल कठोर व्यंजनाबरोबर होत असेल तर काय होतं त्या अक्षराच्या ऐवजी
त्याच गटातील प्रथम अक्षर येतं, त्यामुळे याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. पण आता तसं नाही, आता उलट आहे बघा. इकडे लक्ष द्या. आता पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण काय आहे? कठोर व्यंजन आहे. पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण काय आहे? कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजन म्हणजे कोणतं आहे? क आहे. ही कोणतं आहे? ही क. ही ज्याचं आपण ही करून देतो, पाय मोडून देतो, ही क आहे. आणि त्याचा पुढं संधी कुणाबरोबर झाली? त्याची संधी हे अनुनासिक सोडून, इथं बी बघा, अनुनासिक सोडून कोणतंही अक्षर आलं तर त्याच्याबरोबर होत असन तर काय होतं? हे क हे अक्षर म्हणजे कठोर व्यंजन लोप पावतो आणि याच्या ऐवजी, या कठोर व्यंजनाच्या ऐवजी त्याच गटातील, कठोर व्यंजनाच्याच गटातील तिसरं अक्षर येतं. म्हणजे कच्या गटातलं तिसरं अक्षर कोणतं आहे? ग. आणि याची संधी होते तेव्हा त्याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. तिसरं अक्षर येतं म्हणून याला काय म्हणतात? तृतीय व्यंजन संधी. बघा, दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द आहे वाके, आणि हे जी दुसऱ्या शब्दाची शब्द काय? विहार. या शब्दाबद्दल काय झाली? संधी झाली. म्हणजे वि हे अनुनासिकाशिवाय कोणतंही व्यंजन आलंय म्हणजेच पहिल्यांदा क आलं, ही क, आणि याची संधी ह्या व बरोबर झाली. मग इकडे लक्ष द्या, ह्याच कच काय झालं? मग लोप झाला आणि या कच्या जागेवर काय आलं? हे ग आलं. कोणतं अक्षर आलं? ग अक्षर आलं. ह्याच कच्या जागेवर कोणतं अक्षर आलंय? ग हे अक्षर आलं आणि त्याची संधी ह्या व बरोबर झाली. म्हणजेच गो तयार झालं. ही अर्ध ग आणि या व बरोबर संधी झाली. मग कोणती संधी झाली? वाघ विहार. लक्षात आलं? वाघ विहार. बघा, षट रिपू, ह्याचप्रमाणे षट रिपू आहे बघा. षट रिपूमध्ये ट हे कठोर व्यंजन आहे आणि त्याची मृदू व्यंजनाबरोबर संधी झाली. मृदू किंवा कोणतंही असू दे, फक्त ते अनुनासिक नसावा, ह्याच्याबरोबर संधी झाली. तर ह्या ट ह्या अक्षराच्या ऐवजी काय आलंय? ही ड हे अक्षर आलंय बघा. त्याच गटातील तिसरं अक्षर काय आहे? ड. त्याच गटातील तिसरं अक्षर कोणतं आहे? तर हे ड आहे. टच्या ऐवजी कोणतं अक्षर आलं? ड आलं आणि त्याची ह्या र बरोबर संधी झाली आणि त्याचं तयार झालं काय? ड्र तयार झालं. काय तयार झालं? ड्र तयार झालं. त्याचं काय तयार झालं? ड्र तयार झालं. म्हणजे षड्रिपू. त्याचं काय झालं? षड्रिपू. बघा, सत आचार. बघा ह्याच्यामध्ये, बघा ह्या अक्षरामध्ये, याच्यामध्ये सत्त आचार, ह्याच्यामध्ये त हे कठोर व्यंजन आले आणि त्याची पुढं आता तुम्हाला सांगितलं होतं फक्त काय या पाहिजे? अनुनासिक या नाही पाहिजे. कोणतंही व्यंजन येऊन द्या, अनुनासिक या नाही पाहिजे. स्वर येऊन द्या किंवा दुसरं व्यंजन येऊन द्या, याच्याबरोबर संधी होत असेल तर त्या कठोर व्यंजनाचा काय होतो? लोप होतो आणि त्या जागेवर त्याच गटातील कितरा अक्षर येतं? तिसरं अक्षर येतं. म्हणजे ह्या त या गटातील तिसरं अक्षर कोणतं आहे? द हे अक्षर आहे आणि त्याची संधी कोणाबरोबर होती? पुढच्या शब्दाबरोबर होती. म्हणजे द ची संधी या आ बरोबर झाली आणि तयार झाला दा. काय तयार झाला? दा. सदाचार. काय तयार झाला? सदाचार. ओके. आता पुढचं उद्गम. हे त हे अक्षर आलंय तर हे कठोर व्यंजन आहे आणि त्याच्या पुढं ग हे काय? अनुनासिक शिवाय कोणतंही अक्षर आहे ग हे. आणि ह्या तची हिद पुढं कुणाबरोबर? ग वर संधी होती. म्हणजे त या अक्षराची ग वर संधी होत असताना त्या त या अक्षराच्या गटातील तिसरं अक्षर येतं आणि ह्या त अक्षराचं काय होतो? लोप पावतो. काय होतो? लोप पावतो म्हणजे निघून जातो आणि त्याची ग या अक्षरावर संधी होते. म्हणजे तयार काय झालं? उद्गम. काय तयार झालं? उद्गम. अशा प्रकारे ह्याला म्हणते तृतीय व्यंजन संधी. आता पाहिजे आपल्याला अनुनासिक संधी. आता काय पाहिजे? अनुनासिक संधी. बघा आता एक लक्ष द्या, उदाहरणामध्ये बघा, षट मासे. षट मास. ही ट काय आहे रे? ट. ट हे कठोर व्यंजन आहे. ते काय आहे? कठोर व्यंजन आहे आणि त्याच्या पुढं म हे काय आले? त्याच्या पुढे म काय आले? हे अनुनासिक आले. ट या अक्षराची या म या अक्षराबरोबर काय झाली? संधी झाली. म्हणजे आता याचा नियम असा आहे की ट हे कठोर व्यंजन आहे. ट काय आहे? कठोर व्यंजन आहे आणि त्याची जर संधी दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अनुनासिकाबरोबर झाली, काय झाली? अनुनासिकाबरोबर झाली तर त्या कठोर व्यंजनाचा काय होतो? लोप पावतो, ते नष्ट होते आणि त्या जागेवर
त्याच गटातील म्हणजे ह्या टच्याच गटातील अनुनासिक येते. आता टच्या गटाचं अनुनासिक कोणतं आहे? न आहे. कोणतं आहे? न आहे. न रे बाणाचा आहे. त्या ट या गटातील अक्षर कोणतं आहे? न रे बाणाचा आहे. ते अक्षर येते आणि त्याची संधी कोणाबरोबर होते? त्या उरलेल्या अक्षराबरोबर होते. मग बघा आता इकडे लक्ष द्या. षट मास त्यातलं राहिलं श ही पहिलं श. हा या टचं काय झालं? न झालं. लक्षात आलं का? कशामुळे? कारण पुढं अनुनासिकाबरोबर ते संधी झाली आणि ही मास म्हणजे शन मास. शन मास. लक्षात आलं? हा ओके. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. अनुनासिक संधी काय सांगितली? पर्शव्यंजन गटातील. पर्शव्यंजन गटातील कोणचे? पर्शव्यंजन गट म्हणजे कोणते रे? क च ट त प गटातील प्रथम व्यंजनापुढे. प्रथम व्यंजनापुढे म्हणजे कठोर व्यंजन येतं. प्रथम क च ट त प या प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आलं. काय आलं? अनुनासिक आला तर प्रथम व्यंजनाऐवजी कुणाच्या ऐवजी? या प्रथम व्यंजनाऐवजी त्याच गटातील अनुनासिक येते. त्याला अनुनासिक संधी असे म्हणतात. त्याला काय म्हणून ओळखलं जातं? अनुनासिक संधी म्हणून ओळखलं जातं. चला आता पुढचं उदाहरण पाहूत आपण. आता ही षण्मास पाहिलं. आता सतमती. आता ह्याच्यामध्ये त हे अक्षर काय आहे? हे त हे अक्षर हे कठोर व्यंजन आहे. प्रथम व्यंजन आहे. प्रथम व्यंजन असून ती कठोर आहे आणि त्याची संधी कुणाबरोबर झाली? ह्या म या अक्षराबरोबर झाली म्हणजेच अनुनासिकाबरोबर झाली. तर या ठिकाणी ह्या त या अक्षराचा काय होतो? लोप पावतो आणि ह्या त या अक्षराच्या गटात तच काय होतं? त्यातलं अनुनासिक येतं. मग तच्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे रे? नाही. हे बी अर्धच येणार. लक्षात आलं का? आणि ह्याची संधी होते आणि बघा राहिलेलं अक्षर इकडचं राहिलं स आणि आता ह्यातच काय झालं? ही न झालं आणि ही म बरोबर काय झाली? जी संधी झाली आणि ही जशी आहे तशी ती संमती. याच्यामध्ये ध्यानात ठेवा की या अक्षरामध्ये शेवटी ती आहे. तिला दुसरी वेलांटी आहे आणि तुमच्या 4 पर्यायापैकी काही टायमाला सन्मती असा शब्द लिहिला जातो. संधी करून लिहिला जातो आणि वर प्रश्नामध्ये दुसरी वेलांटी असते आणि खाली उत्तरामध्ये 4 पर्यायापैकी पहिली वेलांटी देतं. तर या ठिकाणी तुमचा उत्तर काढून सुद्धा चुकू शकतं. त्यामुळे प्रश्नामध्ये जर दुसरी वेलांटी असेल तर दुसरीच वेलांटी लिहायची आणि प्रश्नामध्ये जर पहिली वेलांटी असेल तर पहिलीच वेलांटी लिहायची. इथं लक्ष द्यायचं साऱ्यांनी. चला तत्मय. त्याचप्रमाणे आता इकडे लक्ष द्या. तत्मय हे शब्द आहे. आणि ह्या त या अक्षराच्या बद्दल काय येणार आहे? बघाच पाहिलं आपण. त या अक्षराच्या बद्दल काय येतं? न येतं आणि त्याची पुढच्या अक्षराबरोबर संधी होती आणि म्हणजे नचं काय झालं? तचं झालं न आणि ह्याची झाली तन्मय. लक्ष झालं? तन्मय. ओके. वाक्मय. आता वाक्मय. हा आता ह्या अक्षरातील या वाक्मय अक्षरातील ही कै कठोर व्यंजन आहे. त्याची अनुनासिकाबरोबर संधी झाली म्हणजे मय अक्षराबरोबर संधी झाली आणि ह्या कठोर व्यंजनाच्या ऐवजी ह्या कच्या ऐवजी काय होणार? त्याच गटातील न येणार. कोणतं न? ही वाङ्मयाचं न येते. कायचं? वाङ्मयाचं न आणि याची संधी काय होते? पुढील अक्षराबरोबर होते. म्हणजेच क उडून गेला. कचा काय झाला? या ठिकाणी लोप झाला म्हणजेच उडून गेला आणि त्याच्या जागेवर कोणतं अक्षर आलं? हे न अक्षर आलं आणि त्याची संधी झाली म्हणजेच अक्षर कोणतं तयार झालं? वाङ्मय. काय अक्षर झालं? वाङ्मय. बघा व्याख्या लक्षात आली का? पर्शव्यंजन गटातील पर्शव्यंजन गट कळायसाठी तुम्हाला वर्णमाला, मी वारंवार सांगतोय तुम्हाला वर्णमाला हे प्रकरण कळणं गरजेचं आहे. वर्णमालेशिवाय तुम्हाला संधी प्रकरण बहुतेक करून कळत नाही. त्यासाठी वर्णमाला हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. वर्णमाला प्रकरण पहा. त्यामध्ये पर्शव्यंजन आहेत. या व्यंजनाच्या प्रकारामध्ये पर्शव्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर प्रथम व्यंजनाऐवजी त्याच गटातील अनुनासिक येते. त्याला अनुनासिक संधी असे म्हणतात. त्याला काय म्हणून ओळखलं जातं? अनुनासिक संधी म्हणून ओळखलं जातं. तर चला पुढं. आता पाहिजे आपल्याला त या अक्षराची संधी. कोणत्या अक्षराची पाहिजे? त या अक्षराची संधी. अतिशय महत्त्वाचे नियम आहे बघा. प्रत्येक नियम आपल्याला बारकाईने काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आपण ह्याला नियम नाव दिलंय. इथं अक्षर नियम येतं. हे व्यंजन संधीचे नियम येतं. याला आपण फक्त नावं दिलेत. त या अक्षराची संधी म्हणजे त हे अक्षर आहे बघा. प्रथम म्हणजे पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण हा जर त असेल आणि त्याची जर संधी च बरोबर किंवा छ बरोबर झाली
तर त निघून जातो, तचा काय होतो लोप होतो आणि त्याच ऐवजी चची काय होतो च होतो आणि तो च आणि छ ला काय होतो मिसळतो. म्हणजे ह्याचा काय होतो एकतर च होतो नाही तर छ होतो असा. लक्षात आलं का? अशा प्रकारे काय होते याची संधी होते. ह्याला म्हणते तर पहिला नियम. तचा कोणता आहे पहिला नियम. आता बघा दुसरा. त या अक्षरापुढं या त या अक्षरापुढं तर बघा त या अक्षराची संधी. त ह्या अक्षरापुढं जर ज हे अक्षर आलं किंवा झ हे अक्षर आलं, त या अक्षरापुढं ज किंवा झ हे अक्षर आलं तर त्याबद्दल काय होतं त या अक्षराचा काय होतो या त या अक्षराचा लोप होतो आणि त्याची संधी कुणा होती त्या अक्षराच्या बद्दल काय येतं ज येतं आणि मग ती ज ला एकतर ही होतं नाही तर झ ला याच्याबरोबर संधी होते. तर चला आता आपल्याला ट या अक्षरापुढं त या अक्षरापुढं ट आणि ठ आले. त या अक्षरापुढं ट आणि ठ आले तर काय होतं ह्या त अक्षराचा काय होतो त अक्षराचा लोप होतो. त अक्षर निघून जातं आणि डबल काय होतं या टचं ट होतं आणि याच्याबरोबर संधी होती डबल ट किंवा ह्या ठ या अक्षराबरोबर ट या अक्षराची काय होते संधी होते. म्हणजेच काय होतं ह्या त अक्षराचं काय होतं एकतर ट होतं. काय होतं ट होतं. पुढचं पाहिजे त बरोबर त ह्या अक्षराबरोबर संधी होताना जर ल अक्षराची संधी झाली, ल अक्षर जर आलं तर हे त हिथं काय होतं नष्ट होतं आणि ह्या तच काय होतं ल होतो आणि हेच ल बरोबर काय होतं संधी होते. लक्षात आलं? हां. आता पुढचं त बरोबर श जर अक्षराची संधी झाली, त बरोबर कोणत्या अक्षराची श अक्षराची जर संधी झाली, त बरोबर श जर अक्षराची संधी झाली तर हे त या ठिकाणी नष्ट होतं आणि ह्या तचं काय होतं च होतं आणि श सुद्धा इथं काय होतं नष्ट होतं आणि ह्या सचं काय होतं छ रे छत्रीचा होतो. काय होतं छ रे छत्रीचा. म्हणजे असं दोन्हीची मिळून कोणती संधी होती छ तयार होतं. काय होतं ही छ. लक्षात आलं? अशा प्रकारे ह्या तच्या या संधीची उदाहरणे. परत त हे अक्षर त हे अक्षराची संधी त ह्या अक्षराची संधी जर ह बरोबर झाली कोणाबरोबर ह या अक्षराबरोबर झाली म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा त आणि दुसऱ्या वर्णातील पहिला शब्द हा ह असं तर काय होतं हे त निघून जातो. काय होतं त निघून जातो आणि तच्या बद्दल कोणतं अक्षर येतं ध अक्षर येतं. कोणतं येतं ध आणि ह्या ह बद्दल ह निघून जातो आणि ह बद्दल कोणतं अक्षर येतं द अक्षर येतं. म्हणजेच ती तयार होतं ध. कोणतं अक्षर तयार होतं ही ध. लक्षात आलं? अशा प्रकारे त पुढं जर आलं ज आलं तर त नष्ट होतो. त काय होतो नष्ट होतो आणि ज हे त्याची तचा ज होतो. परत त पुढं ठ आलं किंवा ट आलं तर त नष्ट होतो आणि काय होतो त्याचा टचा ठ होतो. त पुढं जर ल आलं तर ल नष्ट होतो आणि त्याचा तचा काय होतं ल होतो. त पुढं श आलं तर दोन्ही नष्ट होतात. तचा बी तचा च होतो आणि शचा छ होतो. अशा प्रकारे संधी होती. आणि त पुढं जर ह आलं तर त ही नष्ट होतं आणि ह ही नष्ट होतं. तच्याबद्दल द येतं आणि हच्या बरोबर द रे दप्तराचं येतं. अशा प्रकारे ही तची संधी होते. लक्षात आलं? हां. आता बघा हाच नियम आहे मग सांगितलेला कोणचा आहे त या अक्षराची बदल संधी होताना पुढे जर च ज आणि ट ल हे अक्षर येत असतील तर त हेचा लोप होतो. त या अक्षराचा काय होतो लोप होतो आणि पुढे जे अक्षर असेल तेच अक्षर काय ते डबल येते किंवा द्वित होऊन येत असते. बरं तरत नंतरचं त ह्या अक्षराची संधी स बरोबर झाली तर दोन्ही काय होतात नष्ट होतात आणि त्याबद्दल काय होतं त बदल च आणि श बदल छ. अशा प्रकारे दोन अक्षरं तयार होतात. ही नवीन अक्षर तयार होतात. बघा तची संधी परत तची संधी ह बरोबर झाली तर ह बी नष्ट होतं आणि त ही नष्ट होतं. त बद्दल
ध येतं आणि ह बद्दल काय येतं द येतं. अशा प्रकारे ही संधी तयार होत असते. आता पुढची आपल्याला संधी पाहिजे. आता अक्षर त्याची उदाहरणं पाहिजेत. बघा त पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आलाय त आलाय आणि दुसऱ्या शब्दातील च. मग तच्या पुढं च आला की काय होणार तचा लोप होणार त काय होणार नष्ट होणार. म्हणजे ह्या तच्या बद्दल काय झाला हा च झाला आणि सच्चरित्र. ओके पुढचं उज्ज्वल. बघा त आलंय शेवटचं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आलाय. कोणता आलाय त आणि तची कुणाबरोबर संधी झाली कुणाबरोबर ज बरोबर आणि तचा काय होतो डबल ज होतं म्हणजेच उज्ज्वल. लक्षात आलं. हां पुढचं सच्चरित्र. कोणतं आहे सच्चरित्र. बघा सतचरित्र सतचित्त. बघा सतत याची बरोबर च झाली तर मग त्याचा काय होतो च होतो मग सच्चित्त. बरोबर आहे सच्चित्त. हां पुढचं आहे जगत जीवन. त बरोबर ज आला तर तचा लोप होतो आणि जचा काय होतो द्वित होतो म्हणजेच जग जीवन. तचा काय होतो ज होतो जग जीवन. शरद झंझावत. बघा याच्या पुढं त आला आणि त्याची संधी झ बरोबर होती. झ बरोबर झाली की काय होतं तचा ज होतो ज रे जांजाचा तयार होतो. काय होतो ज रे जांजाचा त्याची झ बरोबर काय होते संधी होते म्हणजेच झ. शरद झंझावत. ओके हां पुढे तट्टिका म्हणजे काय तट्टिका. बघा तट्टिका हा ही आहे त आणि त बरोबर ट आलं म्हणजे काय होणार तचा लोप होणार त काय होणार या ठिकाणी संपणार आणि तचा काय होणार ट होणार आणि तो ट बरोबर काय होणार मिसळणार आणि ही काय होणार तट्टिका. लक्षात आलं काय झालं तट्टिका. पुढचं आहे उल्लंघन. बघा त या अक्षराची ल या अक्षराबरोबर संधी व्हायला लागली आणि त्यावेळेस ल या अक्षराबरोबर संधी झाली तर हे अक्षराचा काय होतो ह्या त या अक्षराचा लोप होतो आणि त या अक्षराचा लोप झाल्यानंतर त्याबद्दल काय होतं त बद्दल ल येतं आणि त्याचं द्वित तयार होतं म्हणजेच उल्लंघन. काय तयार झालं उल्लंघन. उल्लेख. बघा तच ल बरोबर झाली म्हणजेच काय होणार त संपणार आणि तच काय होणार ल होणार डबल आणि उल्लेख तयार होणार शब्द. ओके बरं सत्शिष्य. बघा आता इकडे लक्ष द्या. त बरोबर तची संधी श अक्षराबरोबर झाली तर तुम्हाला मग सांगितलं होतं आपण पाहिलं की त बी नष्ट होतं आणि काय होतं श ही नष्ट होतं दोन्ही नष्ट होते तर आणि त्याच्याबद्दल काय होतं श बद्दल त बरोबर च येतं आणि श बरोबर छ येतं आणि त्यांची संधी तयार होते म्हणजे सत्शिष्य. ओके बघा मच्छर सर्वांना ताण देणार त्याची संधी बघा कशी होती मच्छरची. त बरोबर काय होतंय त या अक्षराबरोबर श येतंय म्हणजे ही दोन्ही संपणार आणि या तचं काय होणार च होणार अर्धाचं आणि याचा काय होणार छ होणार काय होणार शचा छ म्हणजे मच्छर कसा तयार झालाय बघा. मच्छर कसा तयार झाला शब्द संधी होऊन हा मच्छर लक्षात आलं. हा तर चला पुढं सच्चरित्र. आता पाहिजे आपल्याला म या अक्षराची संधी. बघा उदाहरण बघा आता आता सम अधिक आचार. बघा म ह्या अक्षराची संधी होत असताना जर त्याच्या पुढे जर स्वर आला म या अक्षर संधी होताना त्याच्या पुढे जर स्वर आला म्हणजे आ काय स्वर आहे आणि पुढे झालाय म च्या अक्षराच्या पुढे आलाय मग तर काय होतं तो हा स्वर ह्या म मध्ये मिसळला जातो आणि त्याचा काय होतो त्याच्यामध्ये मिसळून जातो म्हणजे म आ मिसळला म्हणजे काय झाला मा झाला मग समाचार. लक्षात आलं. हा त्याचप्रमाणे पुढचा शब्द आहे बघा सम अधिक आलोचन. म पुढं
आ आलाय आणि म पुढं आला आणि ह्याची म मध्ये आ मिसळला आणि काय झाला तयार झाला मा तयार झाला समालोचन. मग बघा लक्षात द्या, म पुढं जर स्वर आला, म पुढं जर स्वर आला तर काय होतो, तो स्वर त्या म मध्ये मिसळला तर तो संधी तयार होते. ही मची संधी एक प्रकार. बघा आता पुढचा. आता जर ह्याच म पुढं जर स्वर आला, व्यंजन आलं, म पुढं काय आलं व्यंजन आलं, तर काय होतं की त्या व्यंजनाचं त्या मचं काय होतं, आता मचा लोप होतो या ठिकाणी, काय होतो मचा लोप होतो आणि तो म काय होतो त्या अलीकडच्या अक्षरावर, त्या पहिल्या अक्षरावर काय होतो अनुसार म्हणून येतो. म्हणजेच म लोप झाला ताप, संताप, संताप. लक्षात आलं. हा पुढचा आहे संगती, संगती, संगती. बघा एक लक्ष द्या, बघ पुढं कोणतं अक्षर आलंय म आणि पुढं ग. हा आता काय स्वर आहे का नाही, व्यंजन आहे. मग म या अक्षराची जर संधी म व्यंजनाबरोबर झाली तर काय होतं, ह्या म अक्षराचा लोप होतो, म अक्षराचा काय होतो लोप होतो आणि त्याचा काय होतो फक्त अनुसार होतो. काय होतो अनुसार होतो, म्हणजे संगती. काय होतं संगती. आता बघा छ पूर्वी जर रस्व आला, रस्व म्हणजे कोणता, ज्याचा उच्चार आखूड निघतोय, तो जर आला तर त्या दोहोबद्दल म्हणजे छ बद्दल आणि त्या रस्वाबद्दल, त्या दोन्ही बद्दल काय येतो च वर्ण येतो व च ची कोणाबरोबर संधी होते च वर्ण येतो आणि च ची ह्या वर्णाची कोणाबरोबर संधी होते छ बरोबर होते आणि ती दोन्हीचं अक्षर काय होतं छ होतं तयार. बघा एक लक्ष द्या, जर छ पूर्वी रस्व आला म्हणजे कमी उच्चाराचा आला, म्हणजे रस्व म्हणजे अपासून तयार झालेले आहे, म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार नसलेले किंवा पहिली वेलांटी, पहिला उकार, पहिली मात्रा असे जे आले रस्व आले तर याची संधी रस्व आला आणि त्या कुणापूर्वी या पाहिजे छ पूर्वी या पाहिजे आणि तर त्याची संधी कुणाबरोबर होत असेल तर छ बरोबर होत असेल तर त्या छचा काय होतो च होतो आणि तो त्याच्याबरोबर काय हवा छ बरोबर मिसळला जातो, त्याला म्हणते छची संधी. ओके. हा उदाहरण बघा, रत्न छाया, रत्न छाया. हा यातलं अ आलंय म्हणजे रस्व आलाय. बघा अ आलाय म्हणजे काय आलंय रस्व आलाय. अ आलाय म्हणजे काय आलाय, आता रत्न म्हणजे अ आलाय शेवटी. बघा रत्न म्हणजे रस्व आलाय आणि याची संधी कुणाबरोबर होती या छ बरोबर होती. कुणाबरोबर होती या छ बरोबर होती. तर आता काय होणार, आता इकडे लक्ष द्या, ही र राहिलेलं तसंच आणि ही अचा काय होतो अचा च होतो, अचा काय होतो च होतो आणि या छ बरोबर काय होतो मिसळला जातो. अचा काय होतो छ होतो आणि या छ बरोबर मिसळला जातो. म्हणजे शब्द तयार झाला. ही र त अर्ध तर ऑलरेडी आहेच, ही न ओरे ओके. आणि आता रत्न आणि ह्याच्याबद्दल काय होतंय च येतोय आणि हे छाया, रत्न छा या या राहिलाय बघ ह्यातला हिला या, रत्न छाया, रत्न छाया. ओके. शब्दच्छल बघा, शब्दच्छल म्हणजे तसंच आहे, द आले अर्ध द ही आणि ह्याचं छ बरोबर होतंय म्हणजे काय रस्व येतो, रस्वाची काय झाली छ बरोबर जर ही झाली तर काय होतंय त्याच्याबद्दल मध्येच काय येतो छ येतो म्हणजे शब्दच्छल. काय होतं शब्दच्छल. बघा अशा प्रकारे हे आपलं व्यंजन संधी प्रकरण इथं संपलं आहे. बघा तुम्हाला जर व्हिडिओ खरोखरच मनापासून आवडला असेल तर मला ही म्हणण्यासाठी आणि स्फूर्ती मिळण्यासाठी अनेक तुम्हाला तुमच्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधण्यासाठी किंवा व्यवस्थित मांडणी करून सांगण्यासाठी मला प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही काय करा, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. परत जी गरजवंत आहेत, जे अभ्यास करत आहेत स्पर्धा परीक्षेचा यांचा, त्यांच्यापर्यंत काय करा हे शेअर करा, त्यांना पोच करा आणि तुम्हालाही आणि त्यांनाही सांगा की काय करा सबस्क्राईब करा. तुम्ही कायसाठी सबस्क्राईब करा, तुम्हाला मागचे व्हिडिओ आणि पुढचे व्हिडिओ पाहायलाच मिळतील. त्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही फक्त आणि बेल आयकॉनचं काय करा घंटीचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ माझा सर्वांपर्यंत पोहोचा अशी सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे. अशा प्रकारे इथं संपलं. धन्यवाद.